त्या भांड्यात आहे बघ. 1,00,000 रुपयाला 5,000 रुपये, 1,00,000 रुपयाला 500 रुपये. आता आपण जस्ट फर्स्ट पार्ट बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितले की लाख रुपयाला आपल्याला 5,000 रुपये लागले. बघा, स्टॉक मार्केटमध्ये जेवढे लोक काम करतायत आणि ज्या लोकांनी लॉस बेअर केलाय आणि इन फ्युचर्स पण लॉस बेअर जर करणार असेल विदाउट क्लास जे लोक अजून पण आहेत, त्यांना पर्सनल सजेशन देईल की ब्रोकरेज खूप मॅटर करतो स्टॉक मार्केटमध्ये. ब्रोकर असेच मोठे होत नाहीत माझ्यासारखे. तुम्ही किती पण ट्रेड करा, तुम्ही डिस्काउंट ब्रोकरकडे गेलात तर तुम्हाला जास्ती मार्जिन, जास्त लिव्हरेज मिळतं, कारण तुम्ही तेवढे ट्रेड करायला पाहिजे. तुम्ही जेवढे ट्रेड कराल तेवढे आमच्या ब्रोकरसाठी चांगले आहेत. ब्रोकर्स मध्ये इमोशन्स नसतात, कारण प्रॅक्टिकली तिथे पैसे असतात. जर तुमचा लॉस होत असेल तर ब्रोकर बेअर नाही करणार. तुमचे जेवढे पैसे आहेत तिकडनं तुमची पोझिशन कट होईल. डे बाय डे ट्रान्सपरन्सी वाढली आहे, डे बाय डे सिस्टीम काम करते, डे बाय डे इमोशन्स काम करत नाहीये. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ब्रोकरेजवर कॉन्सन्ट्रेट करणं खूप आवश्यक आहे. तुमच्या प्रॉफिट पण नाही. आता म्युच्युअल फंडचं जर तुम्ही बघितलं तर 5,000 रुपये जर लागत असेल तर तुम्हाला तुमचा प्रॉफिट काउंट करून, ब्रोकरेज काउंट करून प्रॉफिट काउंट करायला लागेल. आता तिथून पुढे मी लाख रुपयावर तुम्हाला 500 रुपये जाईन आणि तिथून पुढे नेक्स्ट फिगर लिहून घ्या, लाख रुपयावर 50 रुपये. त्याच्यानंतर अजून कमी होणार आहे. फोर्थ ब्रोकरेज आपण थर्ड डे बघूया. सो 3 ब्रोकरेजेस मी तुम्हाला दिलेत, हे खूप महत्वाचे असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन्स करणार नाही तोपर्यंत, कारण मग एंड ऑफ द मंथ जेव्हा तुम्ही स्टेटमेंट बघाल तर तुमची 70% अमाऊंट जी आहे ती ब्रोकरेजमध्ये गेलेली असेल, किंवा लॉस झाल्यावर तुम्ही लोक ब्रोकरेज काउंट करता. प्रॉफिटमध्ये कोणीच ब्रोकरेज काउंट नाही करत. प्रॉफिटमध्ये वी आर हॅपी की 5,000 आज माझा प्रॉफिट आलाय. 5,000 1,000 रुपये जरी ब्रोकरला गेले तर मला काही फरक नाही पडणार. ज्या दिवशी 5,000 लॉस होईल आणि वरतून 1,000 रुपये घरातनं ब्रोकरेज द्यायला लागेल ना, त्या दिवशी तुम्ही काउंट करणार आहात. सो दॅट इज द मेन रिझन की स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकरेज खूप जास्ती महत्व द्या त्याला. इझी घेऊ नका. ब्रोकर पण चॉईस करताना तुमच्या घराच्या जवळपासचा करा, की जिथे जाऊन तुम्ही बसू शकता, जिथे जाऊन तुम्ही तुमचा डाटा कलेक्ट करू शकता, स्टेटमेंट घेऊ शकता, डिस्कस करू शकता. आता रिलेटिव्ह मध्ये गेलात तर तुमचे सगळे पत्ते उघडे होतात. सो रिलेटिव्ह मध्ये, फ्रेंड्स मध्ये ब्रोकर ठेवू नका. पर्सनल सजेशन आहे. आणि ब्रोकर असा पण असू द्या की जो तुम्हाला ओळखतो पण आहे, की मला माहिती आहे राजेंद्र सर इज द रिचेस्ट पर्सनॅलिटी इन औरंगाबाद. यांचा उद्या 20,000 50,000चा जरी लॉस झाला तर ते मला आणून देऊ शकता, एवढा कॉन्फिडन्स मला त्यांच्यावर आहे. दॅट इज कॉल्ड ब्रोकर अँड युअर रिलेशन्स खूप मॅटर करतात. सो ब्रोकर चॉईस करताना जवळपासचा आणि थोडासा विश्वासातला चॉईस केला आणि ब्रोकरचं ब्रोकरेज अभ्यास करून ट्रेड केला तर जास्ती फायदेमंद असेल. किती IPOs मध्ये बेनिफिट झाले? इनिशियली पब्लिक ऑफर. ओके, इनिशियल पब्लिक ऑफर, व्हेरी गुड. किती भरलेत आतापर्यंत? नाही मॅम, अप्लाय नाही केले आजपर्यंत. अप्लाय नाही केलेत. ओके. येस मुंडे सर, तुम्ही घेतले असणार आहेत नक्कीच. मी 7 ते 8 अप्लाय केले होते आता. त्याच्यापैकी एकच लागला मला, हॅपीएस्ट माइंड. कुठला? हॅपीएस्ट माइंड. ओके ओके. तर काय अच्छा चला आपण गुड, तुम्ही हॅपीएस्ट माइंडच घेतलाय तर मला सांगा वाय हॅपीएस्ट माइंड इज गुड. तुम्ही जे 7-8 केलेत आय एग्री, पण त्यातल्या त्यात तुम्हाला हॅपीएस्ट माइंड लागला तर मला तुम्ही काही सांगू शकाल त्याच्याबद्दल की तुम्ही का घेतला, घेताना काय विचार करून घेतला, किंवा मी का घ्यायला पाहिजे? समजा मला आता हॅपीएस्ट माइंडचा IPO आलाय आणि मला भरायचा आहे तर मी का घेतला पाहिजे? आयटी सेक्टरशी रिलेटेड होतं आणि बॅकग्राऊंड व्यवस्थित होतं. अशोक सुतार वगैरे ज्यांनी त्यांच्या TCS शी रिलेटेड होते ते आधी. ओके, त्याच्यामुळे मी हॅपीएस्ट माइंडला अप्लाय केला. येस गर्ल्स, राधिका मॅम, धनश्री मॅम, तेजश्री मॅम, कधी घेतलेत IPO? कधी IPO घ्यायची वेळ आली आहे आतापर्यंत? नाही, याबद्दल काहीच माहिती नाही. मला फक्त फुल फॉर्म माहिती आहे.
अच्छा, फक्त फुल फॉर्म माहिती आहे. ओके, व्हेरी गुड मॅम, नो प्रॉब्लेम. डीमार्ट सर याच्यामध्ये येस सर. मॅडम हे सगळे लावले पण रेशो भेटायचा रेशो फार कमी आहे. आता तुमचं न्यूमरोलॉजी बाकी आहे ना सर? हा येस. आजच आपल्या ग्रुपमध्ये गायत्री मॅम आहे, त्यांनी मला विचारले की न्यूमरोलॉजी कशी हेल्प करेल. तर न्यूमरोलॉजी तुम्हाला IPO भरण्यासाठी हे हेल्प करेल. डायरेक्शन्स तुम्हाला सांगितले जाईल, नंबर ऑफ क्वांटिटी तुम्हाला सांगितली जाईल, नंबर ऑफ क्वांटिटी सोबत कुठल्या दिवशी भरायला पाहिजे, म्हणजे ज्या डेट्स असतात, समजा आज उघडलाय 14 to 17 मध्ये उघडलाय, तर देन आय सजेस्ट यू की तुमच्या लकी डेज प्रमाणे तो IPO भरा, तुमच्या लकी डायरेक्शन्स प्रमाणे भरा, नंबर ऑफ क्वांटिटी प्रमाणे भरा, लकी कलर्स घालून बसा, एवढ्या सगळ्या गोष्टी. इवन आज त्यांनी मला विचारले की मॅम टायमिंग कुठला घेऊ, तर मी त्यांचं लकी टायमिंग पण त्यांना लिहून दिलेलं आहे, म्हणजे नंबर्स प्रमाणे तुमचा टाइम पण तुम्ही डिसाईड करू शकता. त्याप्रमाणे जर तुम्ही IPO भरला तर चान्सेस ब्राईट आहे. देन IPO फुल फॉर्म काय मॅम? इनिशियल पब्लिक ऑफर. IPOचा मीनिंग असा झाला, बघा आता एखादी कंपनी आहे, समजून चला आपण उदाहरण घेऊया, हॅपीएस्ट माइंडचंच उदाहरण घेऊया. तर हॅपीएस्ट माइंड ही कंपनी IT सेक्टर्समध्ये म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये ती काम करते. सो ही जी कंपनी आहे, यांचा प्रोडक्ट जो आहे तो एक्सपांड करायचा होता, यांच्या ब्रांचेस वगैरे उघडायच्या होत्या, यांना फंडची गरज होती. मग फंडची गरज जर असेल यांना, तर 3 प्रकारे फंड कंपनी उभा करते. एक स्वतः कंपनीकडे असतो, एक बँक लोन कंपनी घेते. आता बँक लोन घेते म्हणजे कंपनीला इंटरेस्ट द्यायला लागेल. मग कंपनी काय म्हणते की मी तुम्हाला सगळ्यांना ऑफर करते, माझा जो प्रोडक्ट आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा, म्हणजे ॲज अ बिझनेस पार्टनर तुम्ही माझ्यासोबत इन्व्हॉल्व व्हा, जो काय प्रॉफिट होईल तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. दॅट इज कॉल्ड इनिशियल स्टेजला कंपनी आपल्याला ऑफर करते आणि आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट DD द्यावा लागायचा. आता तसं नाही राहिलंय. डे बाय डे जसं मी म्हणले की ट्रान्सपरन्सी वाढली आहे. ASBA सिस्टीम, दॅट इज कॉल्ड ॲसेट ब्लॉक फॉर सम डेज. तुमचं सेव्हिंग अकाउंट आणि तुमचं डीमॅट अकाउंट लिंकअप असतं. जेव्हा सेव्हिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट लिंक ऐकतं की IPO ओव्हर सबस्क्राईब झालाय 10 टाइम, 100 टाइम, 500 टाइम, आपण हे रेग्युलरली आता इथून पुढे ऐकणार आहोत की ओव्हर सबस्क्राईब झालाय, त्याची डिमांड खूप जास्ती आहे. पण कंपनीला पण रेस्ट्रिक्शन्स आहेत ना, कारण काही प्रमाणातच 90% लोकांनी काय विचार केला की प्रॉफिट बुकिंग करणं मस्ट होतं, आणि एक स्मार्ट होत्या ज्या तेजश्री मॅम, त्यांनी विचार केला की होल्ड करणं बेटर होतं. पण मला सांगा तेजश्री मॅम, जर हा 600ला ओपन झाला होता आणि आता हा 480 झाला, तर तुम्ही काय करणार? लॉसच झाला म्हणायचं. लॉस कुठे झाला? तुम्ही अजूनही प्रॉफिट मध्ये आहात ना. तुम्ही 300ला घेतला आणि तो 480 झाला, तुम्ही अजूनही प्रॉफिट मध्ये आहात. या ठिकाणी तुम्हाला काय करावं असं वाटेल, म्हणजे मेंटली तुम्ही काय विचार कराल? काय लक्षात येत नाहीये मॅडम. ठीक आहे. ज्या लोकांनी 600ला सेल केला त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. हा आता 800 झालाय, काय कराल तुम्ही लोक? सेलच करेल मॅम. तुम्ही विकून टाकले तो ऑलरेडी. तुम्हाला हवे तर तुम्ही नवीन बाय करू शकता. तुमच्याकडे ऑप्शन्स होतं बाय, एक्स्ट्रा पाहिजे तर. तुमच्याकडे ऑप्शन होते आहे ते होल्ड करायचं, तुमच्याकडे ऑप्शन होतं आहे ते सेल करण्याचं. तर तुम्ही ऑलमोस्ट राधिका मॅम, राजेंद्र सर, धनश्री मॅम आणि मुंडे सरांनी एकच डिसिजन दिलेत की तुम्ही सेल करून टाकलेत. तुम्ही 90% मध्ये आलात, जे ह्युमन मेंटॅलिटी आहे की 30,000 वर 30,000चा प्रॉफिट होतोय, मोर दॅन इनफ, मी बाहेर निघतो. ठीक आहे. पण अशा वेळेस जर परत 800 रुपये होताना बघताय, तर त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय येईल मला ते विचारायचंय. इथे तुमचं डिसिजन काय घ्या? होल्ड केलं असतं तर बेटर राहिलं असतं मॅम. हा विचार येईल तुमच्या डोक्यात, बरोबर आहे? येईल. हा. वेट करू, पुन्हा डाऊन लेवलवर यायचा वेट करू. पुन्हा डाऊन लेवल त्याच्याशिवाय तो नाही आला, तो 1200 गेला. आता मग त्याच्यासारखी दुसरी कंपनी
ओके, व्हेरी गुड आन्सर सर. किंवा त्याची त्याची रेंज जर अजून वाढायसारखी असेल जर की रिलायन्स त्याचा हाय ऑलरेडी पण मग मला ह्याच्यातच ट्रेड करावं असं वाटत असेल तर मला अजून मग याचं घेऊन टाका. फ्युचर ब्राईट दिसते. आता जर तुम्ही DLF बघितलं तर तो 1600 रुपये आहे. नाही मग त्याची रेंज आणि त्या कंपनीचं प्रोडक्शन वगैरे पाहता ते बाय करून घ्यायचं पुन्हा हाय लेवलवर बाय करायचं आणि ओके ओके फाईन. अगेन तुम्ही मला विचारलंच नाही की मी काय करेन. तुम्ही काय करणार मॅडम? आपण लॉट किती घ्यायला लागतात म्हणजे एक की जास्त, एक पेक्षा जास्त? टोटली डिपेंड्स ऑन यू मॅम की तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायचंय. मिनिमम रिटेलर इन्व्हेस्टमेंट 2 लाख रुपये आहे. ओके. ते तुमच्यावर डिपेंड करतं. असं क्वेश्चन मार्क ठेव. कळाले. नक्की हो. सांगा मग काय कळालं ते. चला कोण रिपीट नाही, करणार मला सांगा. जे येईल सांगा मॅम. मला म्हणजे मला कळेल की तुम्हाला नाही समजलं तर मी रिपीट करते. डोंट वरी, आपण रिपीट करूया. मी म्हणलं ना 8 दिवस नाही 15 दिवस लागले तरी हरकत नाहीये. तुम्ही एक्सपर्ट झालात, तुम्ही पैसे कमवले तर तुम्ही 4 लोक घेऊन येणार आहात ना माझ्याकडे. हो. मग तुम्हाला एक्सपर्ट करणं माझं काम आहे की नाही आधी सांगा ना. लक्षात ठेवा की दिस इज ओनली फॉर डे इंट्राडे. आपण हे सगळं ट्रेंड डिसाईड करणं, स्टॉक डिसाईड करणं हे मी सुरुवातीला हे शिकवते कारण तुम्ही एकदम फ्रेश माइंडनी बसलेले असतात. तुम्हाला माहिती आहे की आता स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवायचे आणि हे इतक्या पटकन तुमच्या डोक्यात जातं ना की मला पुढे सांगायची गरजच नाही पडत. मी पण स्मार्ट आहे तुमच्यासारखी. प्रॉफिट होणार आहे, बरोबर आहे. आय एग्री, प्रॉफिट होणार आहे म्हणूनच आपण ही स्ट्रॅटेजी वापरणार. खूप स्मार्ट आहे तुम्ही मॅम, खूप स्मार्ट आहात. बरोबर आहे, प्रॉफिट होणार आहे म्हणून ही स्ट्रॅटेजी वापरणार आहोत. पण पर्टिक्युलर हे सेल किंवा पर्टिक्युलर हे बाय का करायचं? माझा प्रश्न तो आहे की समजा ऑइल आपण ज्यामध्ये प्रॉफिट होणार ते आपण सेलच करू. सोनं घेत असाल माहितीये मला. नाही सर. मनप्पुरम फायनान्स. मनप्पुरम फायनान्स. ओके. येस येस मुंडे सर. येस राधिका मॅम बोला. माईक म्यूट आहे. तनिष्क. काय तनिष्क. ओके. टायटन मध्येच येऊन जातो मॅम तो. ओके. अजून आधी होते आयटीचे 5 स्टॉक, त्याच्यानंतर क्रूड ऑइलचे झाले 10 स्टॉक, गोल्डचे झाले 5 स्टॉक. टोटल एवढ्या 20 कंपनी. आणि आतापर्यंत आपण जो ट्रेंड काढला की फॉरेन मार्केट कसं होतं, त्याच्यानंतर आपण ट्रेंड डिसाईड केला. आपण लाईव्ह मार्केटमध्ये पण ट्रेंड डिसाईड केला. ट्रेंड डिसाईड केल्यानंतर आपण स्टॉक्स पण सिलेक्ट केले. माझ्या म्हणण्यानुसार मी आत्तापर्यंत अर्ध्या तासात, क्लासचा फर्स्ट डे आहे आणि फर्स्ट डेच्या अर्ध्या तासात तुम्ही जे शिकलात आत्ता, ह्याच्यामध्ये तुम्ही 20,000 to 25,000 जर इन्व्हेस्टमेंट केली ना, मिनिमम एवढी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली, रोजचे 500 ते 1000 रुपये कमवणं अजिबात अवघड नाहीये विदाउट एनीवन हेल्प. अजून हार्डली मी तुम्हाला 100% मधलं मी म्हणेन की मी 10%च दिलंय तुम्हाला. अजून 90% तुम्हाला मी देणार आहे. पण ह्या 10% वर पण तुम्ही उद्या रॅन्डमली ट्रेड करायला सुरू केला तर मिनिमम प्रत्येक जण मिनिमम 20, 25, 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करणारच आहे इथून क्लास केल्यानंतर. सो मिनिमम 500 ते 1000 रुपये तुम्ही सहज कमवू शकणार आहात. किती लॉजिक आतापर्यंत वापरलं होतं राजेंद्र सर यातलं? नाही मॅम, काय नव्हतं यूज केलं मॅम. नव्हतं यूज केलं. ओके. मुंडे सर नाही, काहीच नाही वापरलं. म्हणजे एवढं बेसिक लक्षात घेऊन तर नव्हतं वापरलं. हो. पण म्हणजे ट्रेड माझे 50-50 मध्ये जात होते.
निफ्टी 50 मध्ये ट्रेड करत होता तुम्ही. ओके. येस येस येस. हा, हा. फाईन. पण या ज्या टेक्निक्स आपण आता सिम्पल टेक्निक्स बघितलं, तुम्ही बघितल्या असतील. हा. राजेंद्र सरांचं म्हणणं होतं की मला टेक्निकल खूप छान नॉलेज आणि मी ट्रेड करतो. मी त्यांना टेक्निकल सपोर्ट घ्यायला नाही सांगितलं, मी त्यांना बेसिक घ्यायला सांगितलं. सर आत्ता तुम्हाला रिअलाइज होईल की मी बेसिक का घ्यायला सांगितलंय. ते म्हणतात ना, ते गुरु पाहिजे असतो मॅडम. हम्म. तर म्हणजे काही बेसिक्स असतात याच्यामध्ये की ते आपल्याला लक्षात असून देखील त्याच्याकडे इग्नोरन्स होत चालतो ऑटोमॅटिकली. आणि शेअर मार्केट एवढं मोठं आहे की जिथं बेसिक याच्यामध्ये जिथं फोकस करायचं आहे तिथे फोकस आपण न देता बाकीच्या ठिकाणी पॉइंट आउट करतो. आणि सिम्पल तिथे लॉजिक आपण आहे ना. बघा आता तुम्ही टीव्हीवर Yes, yes. कधी या गोष्टी बघितल्याच नसतील. तुमच्या समोर या सगळ्या स्क्रोल होतात. म्हणजे A to Z गोष्टी ज्या मी त्यात तुम्हाला सांगितल्या फार काही वेगळं सांगितल्याच नाहीये. तुम्ही जे बघताय त्यातनंच अजून काय तुम्हाला पैसे कमवता येतील त्या गोष्टी बघा, ह्या मी सांगितल्या. त्याच गोष्टी बघणार आहोत आपण. जे ते कंटिन्यू दाखवतात तेच बघणार आहोत. पण त्यातनं नेमकं आपल्याला पैसे कशातनं मिळणार आहेत ना हे बघणं आणि त्यातनं ते ग्रॅब करायसाठी स्टॉक मार्केटचा क्लास करायचा असतो. सगळेजण पहिले तर थँक्यू म्हणू शकता की चांगलं नॉलेज देतेय. थँक्यू थँक्यू मॅम. नाही थँक्यू म्हटलं मॅम. अच्छा. सेक्टर्स नाही आहेत जिथे रिस्क नाहीये. म्युच्युअल फंड तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. IPO जरी तुम्ही सेफेस्ट म्हणला असाल तरी तुम्हाला माहिती आहे की पास्ट मध्ये असे कितीतरी IPOs येऊन गेले ज्याच्यात तुम्हाला लॉस झालेला आहे. आणि सगळ्यांची कंप्लेंट हीच असते की मला IPO मिळतो तो खाली जातो आणि जर जो चांगला असेल तो मला मिळत नाही. आतापर्यंत एवढ्या वर्षात मी हेच ऐकत आली आहे की आम्हाला डीमार्टचा लागला नाही, आम्हाला IRCTचा लागला नाही, आम्हाला नको ती IPOs बरोबर मिळाली. तर ती नको ती IPO आपण भरणारच नाही आहोत. ती टेक्निक मी तुम्हाला आता शिकवणार आहे. म्हणजे आता जे नेक्स्ट 2 पार्ट आपण बघणार आहोत दॅट इज कॉल्ड सेफ इन्व्हेस्टमेंट त्याला म्हटले जाईल. सो नाव मला तुम्ही सांगा म्युच्युअल फंड बद्दल तुम्हा लोकांना काय काय माहिती आहे, किती लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सगळ्यांच्या मते याला सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणलं जातं, बरोबर आहे. माझ्या हिशोबाने सब्जेक्ट टू मार्केट रिस्क खाली लिहिलेलं असतं. ते का ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो म्युच्युअल फंड बद्दल काय काय माहिती आहे सांगा. पर्टिक्युलर पर मंथ आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्या अगेन्स्ट आपल्याला म्युच्युअल फंड कंपनीकडून NAV प्रोव्हाइड होतो. नाही येते मला तुमचं. आपण जे पर मंथ मध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो SIP मध्ये त्याच्या अगेन्स्ट आपल्याला म्युच्युअल फंड कडनं पर्टिक्युलर युनिट्स आणि त्याला एक जी प्राइस आहे त्याला NAV म्हणतात. तर ते आपल्याला मिळतं आणि लॉंग टर्म मध्ये ऍज अ मल्टिप्लिकेशन मध्ये ते बेनिफिशियल असतं असं म्हणतात. बरोबर आहे.